नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। तर आज सकाळी लवकरच आम्ही हे कामाला लागलो होतो। ब्लँकेट वगैरे धुवून तर घेतली इथे आणि त्याच्यानंतर भूक तर लागली होती मुलांना। तर मुलांनी मला मॅगी बनवायला लावली होती। तर म्हणले नाश्त्याला मम्मी मॅगी बनव आणि त्याच्यानंतरून आपण नाश्ता करू, मग तू बाकीची कामं कर। तर आता इथं नाश्ता तर झाला, त्याच्यानंतरून आंघोळ वगैरे केली, स्वयंपाकाला लागले होते। तर सांडग्याची भाजी बनवणार होते। तर आता एक कमेंट आली होती मला सांडग्याची रेसिपीसाठी, तर म्हणलं चला रेसिपी पण शेअर करते। आता इथे तेल टाकलं आणि सांडगे भाजून घेतले त्यामध्ये। आता सांडगे तर भाजून झाले होते, त्याच्यानंतरून तेल टाकलं आणि लगेच कांदा परतायलाही त्यामध्ये टाकून दिला। आता कांदा परततोय तोपर्यंत लगेच इकडे मी चपाती बनवायलाही घेतले होते। आता सकाळी तर लवकरच उठलो होतो, पण ब्लँकेट वगैरे धुण्यातच एवढा वेळ गेला ना। गेल्या वर्षी पण असंच झालं होतं, म्हणलं मे मध्ये धु आणि पाऊस 1-2 मेला चालू झाला होता, त्यामुळे ह्या भारीने मी मे चालू होण्याच्या आधीच ब्लँकेट धुवायला घेतला। आता हा व्हिडिओ येईपर्यंत मेही चालू होईल, तर म्हटलं असो नंतर बघूया। आता इथे कांदा लाल झाला होता, त्याच्यामध्ये मी ना लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड केलेली आहे आणि त्यालाही छान परतून घेतलं आणि त्याच्यानंतरून लगेच त्यामध्ये हळद, आपला काळा मसाला आणि कांदा मसाला तेही त्यामध्ये ॲड केलं आणि त्यालाही छान परतून घेतलं होतं। त्याच्यानंतर मटकीची डाळ त्यामध्ये ॲड केलेली आहे। मटकीची डाळ थोडीशीच टाकायची त्यामध्ये, कारण की सांडगे आपले मटकीपासूनच बनलेले आहेत त्यामुळे। आणि त्याच्यानंतरून लगेच त्यामध्ये सांडगे टाकले मी आणि पाणी त्यामध्ये ॲड केलं। आता पाणी थोडंसं जास्त टाकायचं, कारण की सांडगे जे आहेत ना, वडे आहेत ना, ते सोकून घेतात त्यामुळे। आता इथे आमरस बनवायला घेतला होता। असा आमरस बनवायला घेतला तर सांडग्याची भाजी आणि आमरस असं काय बनवलं की मला माझ्या मम्मीची आठवण येते। माझ्या मम्मीच्या इथं असं काय बेत असतो, सांडग्याची भाजी आमरस, त्यामुळे मला बनवतानाच मम्मीची आठवण येत होती की मम्मीकडे ते असं काय बेत असतो म्हणून, आणि मीही तो केला होता आज। तर इकडे भाजी तर झाली होती आणि लगेच चपात्या बनवायला घेतल्या होत्या मी। म्हटलं चपात्याही बनवून घेते पटकन। आता सकाळपासून एवढे कामं चालू आहेत ना, त्यामुळे ना अशी काही गडबड होती, बरीचशी धावपळ होती माझी एकटीची। तरी पण मुलं बऱ्यापैकी मला काम करू लागतात, असं काय नाही आहे। ब्लँकेट धुण्यासाठी पण खूप हेल्प केली होती अथर्व आर्यनने, दोघं हे करू लागतात, कारण की मला काही ते जड उचलत नाही, त्यामुळे अथर्वची तर मला गरज लागतेच आणि आर्यनही खूप जास्त हेल्प करतो। तर आता इकडे मी चपात्या वगैरे बनवून घेते, मुलांना भूक लागली होती। आता ह्याच्यानंतर पण मी आता स्वयंपाकाला लागायच्या आधी पण फरशी वगैरे झाली होती माझी पुसून, कपडे धुवून झाले होते, बरंचसं काम, देवपूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या। व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून सगळं काय तुमच्याबरोबर मी शेअर करत नाही, तर त्यामुळेच। तर आता इकडे चपात्या तर बनत आल्या होत्या। आता म्हणलं मुलांना वाढत होते मी एक जणांना, त्यांना ज्यांना भूक लागली ती। माझी बरीचशी कामं बाकी होती, त्यामुळे मी नंतर जेवणार होते। मुलांनाच जेवायला म्हणलं तुम्ही जेवण करून घ्या सगळे, मी करते पटापट चपाती, गरम गरम तुम्ही जेवण करून घ्या। आता इकडे माझं चपात्या बनवायचं काम चालू होतं आणि एकीकडे ते बघू शकता तुम्ही आर्यनचं काय काम चालू होतं। तर आर्यन आहे ना असा कपडे वगैरे काय घेऊन आला होता, बघू शकता तुम्ही। वारं सुटलं होतं आणि सगळे ब्लँकेट वगैरे खाली पडले, मग त्यांनी जे सुकलेले कपडे होते ते काढले रस्सीवरनं आणि त्याच्यानंतरून असे ब्लँकेट त्याच्यावरती टाकत होता। तर अशी काय मुलं न सांगता पण कामं करतात माझे, त्यामुळे आहे ना मला हेल्प होती मुलांची। तर मी तुमच्याबरोबर शेअर करत असते आर्यन काय करतो, मला खूप जास्त हेल्प करत असतो। तर आता इकडे भांडे तर माझी धुवून झाली होती आणि त्याच्यानंतरून आता मुलांना जेवण वगैरे मी दिलं होतं आणि तेही जेवण घेतलं होतं त्यांनी, आणि मी भांडी वगैरे धुतले। म्हणलं आता जेवण केल्यावर मला आहे ना काम करू वाटणार ना, त्यामुळे भांडी वगैरे धुवून घेतली। त्याच्यानंतर मला दळणही करायचं होतं, तर मी दळण पण इथे लगेच हे उन्हाला टाकलं होतं। म्हणलं थोडंसं ऊन भेटेल जेवण वगैरे होईपर्यंत माझं, त्याच्यानंतरून बाकीची कामं मला करायची होती। तर आता उन्हाला दळण तर मी टाकून दिलं। त्याच्यानंतरून मुलांनी मला आहे ना आमपन्ना बनवायला सांगितलं होतं। कैरी खाऊन कंटाळा आलाय म्हणले, कैरी आंबा ह्या दोन्ही गोष्टी, तर मग मी आमपन्ना बनव। आता मी प्रत्येक वर्षी बनवत असते, तर आता ह्या वर्षी आता 3 कैऱ्या होत्या माझ्याकडे, जास्त काय नव्हत्या, पण म्हटलं चला बनवते, ह्याचे भरपूर होईल। आता अशी काही साल वगैरे मी काढून घेत असते, त्याच्यानंतरून त्यांना बारीक कट करून आहे ना कुकरला लावून देत असते। तर आता इथे साल काढायचंच काम चालू होतं, म्हणलं साल काढून मी असं डायरेक्ट असे आंबे नाही टाकत कुकरला लावत, असेच साल काढून कट करून घेत असते।
आता इथे कैरी कट करून झाल्या माझ्या आणि कुकरलाही लावून दिल्या मी. असं काय लावले होते, पाणी टाकलं होतं खाली आणि त्याच्यानंतर मग असं बाउलमध्ये लावून दिलं होतं. आता म्हणलं कुकर होतोय तोपर्यंत जेवणही करून घेईन आणि त्याच्यानंतर लगेच तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करेल. त्यामुळे आता इथे एकटीच जेवायला बसले होते आणि ते माझ्याबरोबर गप्पा मारत होते. ते किचनमध्येच होते, बसलेले होते चेअरवरती आणि मी जेवण करत होते. आता असं झालं की लाईट गेली आणि त्यामुळे मी तुमच्याबरोबर रेसिपी काय लगेच शेअर करू शकले नाही. म्हणलं आता लाईट येईपर्यंत मी दळण करून घेते. तर दळण करायला इथे लगेच बसले होते मी आणि दळण झाल्याच्या नंतरून लगेच म्हटलं आता ब्लँकेट वगैरे फोल्ड करून घेते आणि त्याच्यानंतरून मग तुमच्याबरोबर रेसिपी पण शेअर करेन. आता थोडे कुठे कुठे ओले होते ब्लँकेट, तर म्हटलं आता ते बाहेरच सुकण्यासाठी मी फोल्ड करून ठेवून देणार होते आणि घड्या घालून मग आता तिथंच मी ठेवून दिले. तर म्हटलं आता हे काम होईपर्यंत येईल आणि हे काम होईपर्यंत लाईट आली होती. मी घरात गेल्याच्या नंतरून लाईट आली, मग त्याच्यानंतरून मग मी परत बाहेर आले होते. आता आपल्या गार्डनमधला फ्रेश पुदिना मी घेण्यासाठी बाहेर आले होते. आता मला पुदिना आणण्याची खरंच गरज पडत नाही, कारण की पुदिना जेवढा मला पाहिजे असतो ना तेवढा मी लावलेला आहे. बघू शकता किती मस्त असा हिरवागार उन्हाळ्यामध्ये पण आलेला आहे, कारण की पाणी भरपूर झाडांना मिळतं. त्यामुळे ना अशी हिरवीगार झाडं आहेत आणि मधून अधून आता पाऊसही होतोय त्यामुळे चांगली टवटवीत झाडं आहेत. तर पुदिनाही खूप छान आला होता आणि तोच मी आता ह्याच्यासाठी आंपन्नासाठी मी घेऊन जात होते पुदिना. आता मला जेवढा पाहिजे तेवढा. आणि असं आपल्या हाताने लावलेली एखादी गोष्ट आपल्या जर असं जेवणामध्ये कढीपत्ता झालं, असं पुदिना झालं, खूप छान वाटतं. मला तरी खूप मस्त वाटतं आणि इतका त्याचा सुगंध असा छान दरवळतो ना की काय विचारायची सोय नाही, कारण की एकदम फ्रेश असतो तोडल्या तोडल्या. खूप छान असं. आता मी कढीपत्ताही घेत होते कारण की मला स्वयंपाकासाठी पण संध्याकाळी म्हणलं आत्ताच तोडून ठेवते, त्यामुळे मग कढीपत्ताही घेऊन गेले मी आतमध्ये आणि त्याच्यानंतरून आपण आमपन्ना बनवायची रेसिपी पण सुरू केली. आता इथे आमपन्ना बनवण्यासाठी ह्या अशा काही गोष्टी मी घेतल्या आहे, ते तुम्हाला पुढे सांगेलच. तर इथे पुदिना मी मिक्सरमध्ये टाकलेला आहे आणि मिरची तुम्हाला जर टाकायची नसेल तर नका टाकू, कारण की आहे ना तिखट मुलांना आवडते नाही आवडते. मी थोडंसं असं चटपटीत बनवलं होतं म्हणून मी मिरची पण ॲड केली होती. मुलांना आवडतं थोडंसं तिखटही. तर इथे ते आपण जे कैरी शिजून घेतली ती त्यामध्ये ॲड केली, पुदिना, मिरची आणि साखर. तर ह्याच गोष्टी मी आता फिरवून घेणार होते मिक्सरला. एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेतली होती. पाणी त्यामध्ये ॲड केल्यामुळे बघू शकता एकदम बारीक होती. त्याच्यानंतर जी राहिली होती कैरी तीही त्यामध्ये ॲड केली आणि जी मसाला आहे ना मी ते सांगते तुम्हाला. मिरे जे आहे ना त्याची पावडर बनवून घेतली होती, साखर, परत जिरे पावडर, पण जिरं पण मी कुठून बारीक पावडर बनवली होती. त्याच्यानंतर काळं मीठ, साधं मीठ, चाट मसाला, ह्याच गोष्टी मी ॲड केलेल्या आहे आणि साखर. आता हे सगळं काय फिरवून घेतलं आहे आणि त्याच्यानंतरून तेही त्यामध्ये लगेच ॲड केलं होतं. दोन्ही पाणी बघू शकता चेंज आहे, ह्याच्यामध्ये मसाले घातल्यामुळे हा वेगळं वाटतो, त्यामध्ये पुदिना असल्यामुळे. तर मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे ना तेवढं तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आता मला जेवढी पाहिजे होती मी तेवढं पाणी त्यामध्ये ॲड केलं. मी टेस्टही केलं होतं की कसं आहे, गोड तिखट, आणि ते तयार झालं होतं. बघू शकता असं काय लुक होता त्याचा आणि खूप टेस्टी झाली होती. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ना हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. चांगलं लागते खट्टा मिठा. खूप छान. खूप झाला.